सुप्रिया मोहिते. ॲक्च्युली मी या संस्थेला जोडायचं कारण असं की माझे स्वतः पप्पा डायबेटिक होते. मग त्यांना डायबिटीसचं औषध शोधत असताना मला हे एक संस्थेच्या मार्फत म्हणजे एक औषध मिळालं आणि ते डायबेटिक मुक्त व्हायच्या मार्गावर आहे. त्यांची जर्नी चालू आहे आता. हा माझा खूप दिवसाचा रिझल्ट आहे. शुगर त्यांची 250च्या अबव होती, आता 180 पर्यंत आलेली आहे. आणखीन बाकीचे पण कॉम्प्लिकेशन्स होते ते पूर्ण नॉर्मल झाले. त्यांचं वेट लॉस खूप झालंय. इथं समोरच आहे त्यांची. आता दाट दुखाले म्हणजे बोलले नाही आहे. उभा राहा तुम्ही, सगळ्यांना कळू दे. यांचं वेट भरपूर होतं, आता खूप कमी झालंय. 9 किलो वेट लॉस झालंय. मला सांगायचा उद्देश हा होता. एंटॉक्स टी की वजह से वेट लॉस हुआ है और टी की वजह से डायबिटीज कंट्रोल हुआ है. और उनके आता त्यांना HLK स्टार्ट केलाय, तर HLK मुळे पण रिलीफ मिळाला. HLK चा माझा दुसरा रिझल्ट असा होता की माझ्या आईसाठी HLK घेतलं होतं. त्यांना बीपीचा त्रास होत होता, तर बीपीचा त्रास पूर्णपणे बंद झालाय. गोळी त्यांची चालू होती जी, ती गोळीही बंद झाली. आता त्या पूर्ण गोळी विरहित आहेत आणि प्लस HLK पण बंद केलेला आहे. आता फक्त एंटॉक्स टी घेतात. आणखी हा खूप लेट रिझल्ट आहे. आता रिसेंटचा रिझल्ट ज्या म्हणजे शुगरची व्यक्ती होती ती, शुगर डायबेटिक्सची, पण त्यांना प्रॉब्लेम असा होता की 40 युनिट त्यांना कंटिन्युअसली इन्सुलिन जात होतं. 10 असं 4 वेळा. आणि इतके कॉम्प्लिकेशन्स होते की मी सरांशी पण त्या काही संदर्भात बोलले होते. मला सरांनी सजेस्ट केलं होतं त्या व्यक्तीला आपल्याला देणं हे रिस्क आहे, आणि जर ते स्वतःच्या रिस्कवर जर घेत असतील तर ते घेऊ दे. त्यांचं क्रिएटिव्ह लेवल वगैरे वाढलं, परत ते जे किडनीचे फंक्शन नॉर्मल नसल्यामुळे हार्टवर प्रेशर आलं, त्याच्यामुळे असे भरपूर कॉम्प्लिकेशन्स होते. त्या व्यक्तीला सुद्धा मी एंटॉक्स टी, HLK आणि टी दिल्यानंतर पूर्ण आता त्यांचा 6 इन्सुलिनवर आलेलं आहे. 40 होतं ते 6 वर आहे, म्हणजे 24 युनिटवर आलेलं आहे. आणि हे फक्त